नमस्कार. तर आज मी खूप आनंदी आहे. तर आज आहे स्वामी समाधी सोहळा. तर मी आलेले आहे चिंचवडगाव केशवनगर येथे. तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, वीणाताईंचं मी नाव घेते वारंवार. माझ्या स्वामींच्या जवळ जे काही म्हणजे स्वामींना दिलेले काही पोशाख आहेत, पुन्हा मला दिलेलं खूप छान, म्हणजे सगळ्यांना दिसतंय रोज बेलाचं झाड इतकं छान आले ते की कल्पनेच्या बाहेर आले ते वीणाताई झाड. तुम्ही आता कधी येतात मला नाही माहिती, पण खूपच वाढतंय भराभरा आणि तुम्हाला बोलवते. तर मला वीणाताईंनी बोलवल्या होत्या की जमलं तर ताई नक्की या म्हणून. तर मी म्हटलं जमणार आणि मी येणार. तर खरंच म्हणजे इथं येऊन मला इतकं प्रसन्न वाटते. आणि आज इथं स्वामी भक्त खूप सारे जमलेले आहेत. त्यांची सेवा, त्यांचं जे खाली कार्य होतं सकाळपासून, जे काही पळापळ होती त्यांची, खरंच खूप मस्त वाटतं. सगळं करत असताना, प्रपंच करत असताना त्याच्यातून थोडासा परमार्थ करावा हे ताईंकडून शिकावं. म्हणजे हे गुरु आहेत खरं तर सगळ्यांचे इथं उभारले त्यावेळेचे. त्यांचे गुरु जे आहेत ते इथं आहेत. खरंच त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांचं प्रवचन कसं असतं, काय असतं. आणि आध्यात्मिक गोष्टी तर असाव्या माणसाबरोबर, संसाराबरोबर त्याची एक सांगड असावी, म्हणजे मनाच्या आत्म्याला थोडीशी शांती मिळते. तर आज मला खरंच खूप शांती मिळालेली आहे. तर ही जी स्वामींची तुम्ही प्रतिमा बघू शकता इकडं, तर ही वीणाताईंच्या स्वप्नामध्ये येऊन तशीच सांगितलेली आहे. आणि तशीच ती स्वामींची प्रतिमा वीणाताईंनी घडवून घेतलेली आहे. तर खरंच आल्याबरोबर असं वाटलं की स्वामींनी डोक्यावर माझ्या हात ठेवलाय का, म्हणजे इतकं प्रसन्न वाटलं मला. आणि मस्त होतं सगळं. देवाच्या दरबारात आल्याने वाटलं, आणि खरंच देवाचा हा खूप मोठा दरबार आहे स्वामींचा. तर स्वामींची माझ्या पाठीशी अशीच आशीर्वाद, शक्ती, ऊर्जा राहू. या समाजातल्या दिनदुबळ्यांसाठी मी काम करते. मी एकटी नाही, तर तुमच्यासारख्या गुरूंची माझ्या पाठीशी हात राहावे, आशीर्वाद राहावा, हीच मी स्वामींच्या चरणी आज प्रार्थना करते. आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन मी नक्की जाणार आहे इथून. आणि आज माझी ओळखी भरली तुम्ही. माझ्या अपेक्षेच्या पलीकडे ताई नेहमी तुम्ही करता. तर एक आई म्हणून ते तुम्ही केलं. आणि खरंच किती कृतज्ञ होत तुम्हाला मला कळत नाही शब्दात. आणि मी शब्द झाले स्वामींचं दर्शन वगैरे सगळं करून. तर असंच तुमचा आशीर्वाद राहू द्या, म्हणजे स्वामींचा आशीर्वाद मला मिळाल्यासारखं वाटतं. आणि तुमचे सगळ्यांचे खरंच मनापासून धन्यवाद. तुम्ही आम्हाला बोलवलं, आमच्या इथे आल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. तुमचं मोठं कार्य आहे, ते मोठ्या कार्यातनं वेळ काढून तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल आनंद. स्वामी तुमच्या इच्छा सर्व पूर्ण करो, मनाने खंबीर बनव आणि आयुष्यात तुमचं सगळं चांगलं होतं. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर आम्ही आत्ताच आलोय वीणाताईच्या इथून आणि खरंच खूप छान वाटलं. आज दिवसभर कसं वाटलं वैशू? मस्त वाटलं, खूप प्रसन्न वाटलं. दर्शन इतकं छान झालं, त्यांनी आपलं पाहुणचार पण इतका छान केला ना, मस्त वाटलं. वैशू खूप भारावून गेली होती आणि खरंच आज मी तिला फिरायला घेऊन गेले होते. म्हटलं वैशू चल आता माझ्याबरोबर. तर वैशू आणि मी गेलो होतो. तर कुंभार मॅडमनी काय केल्यात ते तुम्हाला अजून मला सांगायचे. काल कुंभार मॅडमनी काहीतरी केल्यात आणि आता आल्यात कुंभार मॅडम. आणि हे जे आहे सगळं वीणाताईंनी ह्या आपल्या इथल्या आजी लोकांना खाण्यासाठी दिलेलं आहे. कुंभार मॅडमचं माझ्याकडे जरी लक्ष नसेल तर माझं लक्ष आहे कुंभार मॅडमकडं. काय नाही लाला कुंभार मॅडम? आपल्या बाजारात गोळ्या नाही झाली. आणि आम्हाला विचारलं नाही तू आज कधी आलो, काय आलो, आणि तू काय केले पायाला, मला आधी हे दाखवू दे. हे बघा, ती खाली पडली पाय मुरगळून. काल तर खूप सुजलेला होता पाय. आता कसं वाटते? जरा बरं वाटतं. तुम्ही मला माझी चूक दिली त्याने फरक पडला बघा. पडला का फरक? हा. खाली बस जरा. चालता आलं का आज तुला? चालता आलं मला व्यवस्थित व्यवस्थित व्यवस्थित. तरी खरं सांगते, आम्ही तिला काहीच सांगत नाही आता. तिला काहीच काम कर म्हणत नाही मी, तू आराम कर कुंभार. पण ती काय बसणारी नाही. आणि पाय बघा तिचा किती सुजलाय पाय. काल मुरगळा काढलाय. काल मुरगळा काढ. ती तुमची टूप चांगली बघा, तिने फरक पडला मला. पडला ना फरक तुला? ती अजून पाहिजे थोडंच मला वाटत. बरं अजून देते. हाय की बघू, वैशालीला विचारते मी हाय का तो. लाल बाटली ना? हा लाल बाटली. अजून चुळू जरा संध्याकाळी बर्फानं शिकू जरा. सकाळी चांगला मग तो पाय कमी पाडला ना चालायला. चालता यायला लागलं मला. चालता यायला लागलं. हा
खरंच खूप कुंभारचं बाई वेगळं आहे रे देवा. मला एवढा पाय मुरगळा तर तिनं मला सांगितलं नाही, तशीच जाऊन झोपली मन रात्री कवा पाय मुरगळला. आणि सकाळी मग कुंभार काही येत नाही, कुंभार काही येत नाही, तर मला कलावती आजी म्हटली की कुंभारचा पाय मुरगळा. मी लगेच वरी गेले, त्यांना म्हणते मग मॅडमला टेन्शन घेतात, मॅडमला सांगू नका, असं नसतं कुंभार. पण तुम्ही हे डोक्याला ताप करून घेता, नको वाटतं आपल्याला, तरच करून घेता. ताई हाय वाशी ताई देते आपल्याला. पण तू सांग, मला सांगितल्यावर मी दिलं ना औषध चांगलं तुला, दिलं ना औषध, मग मला सांगायला पाहिजे ना कुंभार. सांगा पाहिजे. रोहन मुंबईत दादाला सांगितलं, म्हटलं मॅडमला विचार, मॅडम काय देते सकाळी ते ऐक. बर्फ दिला म्हटलं मॅडमने, पण म्हटलं गोळी द्या म्हटलं, मला कमी पडायचं. आता बरं आहे का तुझा पाय? आता बरा झालं. बर. आम्ही आज कुठं गेलतो तुला माहिती आहे का? तुम्ही बाई हम्म. कुठे गेलत्या? स्वामींना गेलत्या ना. स्वामींना गेलते आज. हा हा मग हा. तुम्ही हे काय गेलत्या. हे काय हे काय दिसतंय तुला? काय काय दिलं आम्हाला ताईने? हे काय दिले बघ की. खायला हा खायचंय, मग खायचंच पाहिजे ना तुम्हाला. खायचंच पाहिजे. हा मग मग काय काय आहे याच्यात सगळे बघ, सगळे लाडून काय 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 भरपूर दिले. हा ते वडे आहेत, हा हे पेढे, हम्म. दुसरं काय काय नाही. बघा बघा. हा हे बी मोठे काहीतरी पेढे. पेढे आहेत मोठाले, हा बेसनाचे लाडू. हे लाडू आहे. हे कुणाला आवडतात ग? भंडार दादांना आवडतात बघा लाडू. हा भंडार दादांना पहिलं आवडतं बघा. हा हे काय हे गुलाबजाम बघू. हे काय. अगं बाय गुलाबजाम दिलेत बाय बाबा, हा भरपूर दिले बाबा खायला. हा अजून ह्याच्यात काय आहे? हा बघ बघ बघ. भरपूर खायला आहे. हा ताईने खायला भरपूर दिले बघा. ह्याच्यात पण बघ ना काय आहे ह्याच्यात. ते तुझ्या रोहन दादाला कपडे दिलेत. होतं हे कपडे आहेत. चांगले की. तुम्हाला साडी दिली नेसायची. नेसू? हा ब्लाऊज शिवायचं नेसायची. ब्लाऊज शिवून नेसू का? हा बर बर नेसते. ब्लाऊज शिवायचं. ते स्वामींना साडी घातलेली आहे म्हण हा. त्यांनी. चांगली. अजून बघायचं म्हणजे ते आजोबांना फेटे. आज आपले आजोबा गेलेत ना दवाखान्यात, आल्यावर त्यांना फेटा. अजून एक आहे बघ. दोन आहेत त्या काय. हा दोन फिटी नीट ठेवायचे. आजोबा आले की 2 फेटे हा, चांगले आहेत, दोन ना. भारीतले. आज बाजार देऊन टाकू. धोतर. हे बघ हे अजून पिशवीत जिलबी आहे. होय तुम्हाला भरपूर दिले बाबा खायला. मजदीला खायला. तर आपल्या कुमार मॅडमला दाखवलं म्हणजे माझं बी मन समाधान होते. तिनं काय बघत नाही, पण तिला जरा दाखवलं ना लय आनंद होतो. तिला काय पण देऊ द्या कोणी पण. बघा तुमचं मोठेपणा झालं ना आमचं मोठेपणा होतो. तसं नाही, तुम्हाला दिलं ना आम्हाला समाधान वाटतं असं आहे. बर. हा मग मला आज तू समाधान आहे का? हा समाधान वाटलं तुला? हा समाधान. ते म्हटले आजी लोकांना सगळ्याला खायला घेऊन जा हा. आणि खाऊ घाल आणि कधी वाटलं तर कुंभारला साडी दे नेसायला. आज तुम्ही न्यासा कुठे जायला, मग मी नेसन तर नाही. तुम्ही न्यासाची ब्लाऊज शिवायचं आणि घालायची. बर. तुला आवडलं का हे सगळं? सगळं आवड. छान? छान. आज व्यवस्थित घर सांभाळलं का मग? व्यवस्थित. सगळं? दिवसभर खाली होती. खाली होते. दार लावून घेतलं आणि तिथं बसली होती. बर. दादा म्हटला वर जा, पण परत वरून खाली आली परत इथं बसली. दादाने दार लावून घेतलं होतं, आज कडी लावून बसली होती. मला जेवण नाही दिलं. बर बर. आज कुंभार मॅडमनं आपल्या घर सांभाळले, वृद्धाश्रम सांभाळले. खरंच खूप चांगली आहे ती पहिल्यापासून आणि तिने लक्ष देऊन सगळं करते. पण कालपासून खूप वाईट वाटते की तिचा पाय मुरगळला आहे आणि तिला कसलीच गोळी औषध चालत नाही. तिला म्हणलं होतं आम्ही काल चल इथल्या दवाखान्यात म्हणून. दवाखान्यात नाही, आपल्या घरचाच इलाज करा. बरं घरचाच इलाज करायचा आहे. तर आता आपण मलम लाव, बर्फाने शेक जरा. हा 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 बरं वाटतंय ना? बरं वाटतं व्यवस्थित. आणि हे दिल्याबद्दल आशीर्वाद म्हणा आमचा सगळ्यांचा. दिलेला सगळ्यांचा आशीर्वाद आहे त्यांना. हां थँक्यू. बाय बाय. थँक्यू. बाय बाय. वाढून या सगळ्याला. हां द्या. चला मावशीला ते द्या किचनमध्ये असत्याल. पायात लंगाली आहे बघा जरा.
पण लईच म्हणजे तिला लई उत्साह असतो. कोणी काय दिलं ना पिशवीत की पहिलं तिला पिशवी चापचावी वाटते. पहिली पिशवी ती चापसणार आणि मलाही वाटतं की पहिलं तिला दाखवावं आणि तिचं समाधान झालं की मग आपण काय आणलं होतं मॅडम काय तिनंच विचकावी पिशवी. मला असं वाटतं पहिल्यापासून वैशाली. तर खरंच मीनाताईने खूप छान आज आम्हाला स्वागत आमचं म्हणजे वेगळ्याच पद्धतीने केलं. खूपच मस्त वाटलं. आणि आज आम्ही पण जरा बाहेर फिरलो. स्वामींना दिवा वगैरे लावलेला आहे. वीणाताईंनी 2 चाफ्याची फुलं दिली होती आम्हाला स्वामींना व्हा म्हणून. वैष्णू आल्याबरोबर वाहिली ती आणि आत्ताच घरी आलो आहे. आम्ही फिरलो पण अजिबात आम्हाला थकल्यासारखं वगैरे वाटलं नाही आहे. आणि अजून एक खूप छान अशी मूर्ती मला दिलेली आहे स्वामींची. आणि हे सगळं परत आल्या काम करून लंगत का होणार पण तिच्या हातात दिल्यावर पण तिला समाधान वाटतं वाटायला. नाही तर दुसऱ्याच्या हातात दिलं की मग मॅडमनी माझ्या हातात दिलं नाही. वाटले का? सगळ्यांना वाटली. तुला घेतला का? मला घेतलाय काय. बर हे बघा उरवून माघारी आणलेत 5 जेवढे ज्यांना द्यायचे होते सगळ्याला दिले. सगळ्यांना वाटली. एक एक दिले का अर्धे अर्धे? सगळ्यांना एक एक दिला. अर्धे अर्धे नाही ना दिले. अर्धा अर्धा नाही दिला. लय चिकट आहे नाही तर लय चिंगू आहे. व्यवस्थितच दिला. चिंगू आहे लय नाही हा. तर खा तू मी खा. खाते. तू खा आणि गोळ्या घेऊन जा. गोळ्या घेऊन द्या. बंजारीची गोळ्या द्या. बर भंडारीच्या गोळ्या द्यायला सांगते वैशूला. बघ वैशूने काढून ठेवलं. काढून ठेवलं होतं. जेवले का भंडारी? कागदात बांधलं ते. जेवले? हा. हा. वरण चपाती कागदात बांधल्यात सगळ्या गोळ्या. हा. 4 गोळ्या आहेत. कागदात बरं. बांधल्यात. हा? देते.